नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, मला खात्री आहे मी जे शीर्षक दिलंय या विषयाला ते वाचून बघून ऐकून तुमच्यातले अनेक जण चकित होतील, भुवया उंचावतील. वोट चोरी, राहुल गांधींची जी आवडती घोषणा आहे, वोट चोर गद्दी छोड, त्याला पूरक असा विषय भाऊ तोरसेकर मांडू शकतो. मी राहुल गांधींची नेहमी खिल्ली ओढवतो आणि असा माणूस राहुल गांधींचा जो आरोप आहे त्याला पूरक ठरेल असा विषय मांडतोच कसा आणि शीर्षक देतोच कसा की बिहारच्या निवडणुका ज्या लवकरच होऊ घातल्या आहेत, येत्या 2-2.5 महिन्यात व्हायच्या आहेत, तिथे 20,000 वोट चोर बिहारला रवाना झाले. याचा अर्थ काय? असं तुम्ही चक्रावून जाल तर ते मला मान्य आहे, पण ते चक्रावून जाण्यासाठीच तसं दिलेलं शीर्षक आहे. राहुल गांधींना कोणीतरी एक समजावलेलं आहे आणि त्यांच्या डोक्यामध्ये तो सिद्धांत, ती थिअरी इतकी फिट बसलेली आहे की 2014 नंतर ज्या निवडणुका होतात त्या वोट चोरीने होतात, मत चोरीने होतात. एक तर ईव्हीएम मध्ये मतांची चोरी होते किंवा वोटर लिस्ट मध्ये खोटी नाटी नावं घालून किंवा नको ती नावं काटून बोगस मतदानातून निवडणुका जिंकल्या जातात. यावर राहुल गांधी यांचा 100% विश्वास आहे. त्यामुळे कुठलीही वडाची साल पिंपळाला लावून राहुल गांधी आपला हा आरोप रोजच्या रोज बोलत असतात. काल परवा तर मी त्यांचा एक व्हिडिओ, बिहार मधल्या कुठल्या तरी त्या यात्रेचा, वोटचर यात्रेचा समापन समारंभ होता, त्यामध्ये कोणाशी तरी पत्रकारांशी बोलताना राहुल गांधींनी सांगितलं, आता तर म्हणाले चीन आणि अमेरिकेत पण लोक बोलायला लागले, वोट चोर गद्दी छोड. मुद्दा असा आहे की राहुल गांधी यांना आता इतका भ्रम झालेला आहे की ते जे काय करतात, जे काय बोलतात, त्याचा जगभर इतका गाजावाजा होतो की अमेरिकेतले लोक सुद्धा वोट चोर गद्दी छोर म्हणायला लागले, चीनमध्ये म्हणायला लागले. अमेरिकेत तरी ठीक आहे, अमेरिकेत निवडणुका होतात, पण चीनमध्ये तर निवडणुका पण होत नाहीत. त्यामुळे मत द्यायचं म्हणजे काय, निवडणुका म्हणजे काय, वोट चोरी म्हणजे काय, हे चिनी लोकांना कळणार कसं? पण राहुल गांधींनी ऐकलंय की चीनमध्ये पण लोक म्हणतात की वोट चोर गद्दी छोड. त्याच्यावर त्यांची श्रद्धा आहे. आणि माणूस जेव्हा एकदा श्रद्धा ठेवतो तेव्हा त्याचे पुरावे द्यायची गरज नसते. श्रद्धा ही बाबच अशी असते की तुम्ही एकदा ते मानलं की ते होतंय असा तुम्हाला भास व्हायला लागतो, आभास व्हायला लागतो आणि तुम्ही त्याच्यावर 100% विश्वास ठेवता. राहुल गांधी त्या अवस्थेतून जात आहेत. पण मी जे सांगतोय तुम्हाला की ती, माझा जो विषय आहे तो बिहारमध्ये राहुल गांधी यांनी जी वोट चोर गद्दी छोड यात्रा काढली त्याच्याशी संबंधित नाहीये. तर या निवडणुकीत जे मतदान होणार आहे त्या मतदानाला पूरक असं काम प्रत्येक पक्षाला करावं लागणार आहे आणि प्रत्येक पक्ष त्या कामासाठी लागलेला आहे. भारतीय जनता पक्ष असो किंवा त्यांचे जे गठबंधन आहे एनडीए, त्यातले मित्र पक्ष सगळे आपापल्या परीने कामाला लागलेले आहेत. जागा वाटप कसं करायचं, प्रत्येकाला किती जागा पाहिजेत, वादावादी वगैरे चालू आहे. पण दुसरीकडे साधारणतः प्रत्येक पक्षाला माहिती असतं की कुठल्या जागा आपल्याला नक्की मिळणार आहेत. साधारण 70-75% जागा आघाडीतल्या पक्षांना माहिती असतात, ही जागा आपल्या वाटेला येणार आहे. आणि त्यामुळे प्रत्येक पक्षाने त्या जागेसाठी आपला उमेदवार जवळपास निश्चित केलेला असतो किंवा जो इच्छुक उमेदवार असतात त्यांनाही माहिती असतं ही जागा आपल्याला मिळणार आहे आणि आपल्या पक्षाकडून आपल्यासाठी या जागेसाठी तिकीट मिळवायला ते इच्छुक कामाला लागलेले असतात. अशा साधारण 70-75% जागा असतात. त्यामुळे सगळा पुढचा वाद जो असतो तो वाद हा 25 ते 30% जागांसाठी असतो. आता उदाहरणार्थ जिथून भाजपचा आमदार गेल्या वेळेला निवडून आलाय, 75-76 असे काय भाजपचे आमदार आहेत,
म्हणजे त्या 75 जागी भारतीय जनता पक्षालाच ती जागा जाणार, याविषयी दुमत व्हायचं, भांडण व्हायचं, वादावादी व्हायचं काहीही कारण नाही. त्या 75 जागी भाजप निवडणूक आपला एनडीए कडून भाजपला ती जागा जाणार, ही काळ्या दगडावरची रेग आहे. साधारण 47-48 आपण हिशोबाला धरू, 50 आमदार हे तुमच्या नितीश कुमारच्या जनता दल युनायटेडचे आहेत. आणि त्यामुळे त्या 50 जागी, 47-50 जागा ज्या काय आहेत, त्या जागी कुठल्याही परिस्थितीत भाजप किंवा इतर मित्र पक्ष दावा करू शकत नाही, आमचा जो सिटिंग आमदार आहे ती जागा आमची. आणि त्यामुळे साधारणतः हे 75 आणि 50 असं धरलं तर 125 ते 120 मतदारसंघ असे आहेत की तो जागा वाटपाचा विषय होऊ शकत नाही. म्हणजे हे मी एनडीएचा म्हणतोय. त्यामध्ये आणखीन तो मांझीचा पक्ष असेल, कुशवाहाचा पक्ष असेल, त्यांच्याकडे समजा तर 10-15 जागा असतील, तर त्याही जागा याच्यात घेतल्या तर 243 किंवा अशा ज्या जागा आहेत, त्या 243 पैकी कमीत कमी 123 जागा आपण अशा ठेवल्या की जिथे वाद होऊ शकत नाही, तर ते काम सुरू झालेलं असतं. ते काम सुरू झालेलं असतं. आणि मग आपल्याला अधिकाधिक मतं मिळवली पाहिजेत, म्हणून पक्षातर्फे, उमेदवारातर्फे, इच्छुकातर्फे मतदारांशी संपर्काचं काम चालू असतं. राहुल गांधींचा ब्रँड परत एकदा एस्टॅब्लिश करायचंय म्हणून बिहार मधला किंवा बिहारच्या बाहेरचा काँग्रेसचा कार्यकर्ता जो बिहारमध्ये जाऊन ठाण मांडून बसलाय, तो बिहार मधली विधानसभेची निवडणूक काँग्रेसला जिंकून देऊ शकत नाही. तो राहुल गांधींना मीडियामध्ये चमकवू शकतो, पण त्याचा बिहारची विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी काडीचाही उपयोग नाही. पण त्याच वेळेला बिहारमध्ये विरोधी गठबंधनातला प्रमुख पक्ष असलेला जो राष्ट्रीय जनता दल आहे, ज्याचा नेता तेजस्वी यादव आहे, आणि त्याचे जे विविध कार्यकर्ते आहेत, ते सुद्धा राहुल गांधींच्या या वोट यात्रेमध्ये घुसमटलेले असतील, फिरत असतील, गुंतलेले असतील, तर त्यांना मिळू शकणारे जे त्यांचे मतदारसंघ आहेत, त्यात सुद्धा त्यांना काम करायची संधी मिळालेली नाही. तेजस्वी आणि राहुल यांच्या संयुक्त यात्रेसाठी हे सगळे कार्यकर्ते राबत राहिले, तर आपापल्या मतदारसंघात जाऊन आपले हक्काचे जे मतदारसंघ असतात त्या मतदारांशी संपर्क साधून त्यांच्याकडून त्यांची नाराजी असेल तर ती बाजूला करून आपली मतं कायम राखणं आणि नवीन मतं आपल्याकडे आणणं, यासाठी काम करण्याचा हा सगळा काळ आहे. गंमत अशी आहे की हे काम करायला त्यांना वेळ मिळालेला नाही. भाजपचे लोक कदाचित आपलं काम करत असतील, गठबंधनाचे करत असतील, पण याच्या पलीकडे एक मोठा फॅक्टर असतो, ज्या फॅक्टरने हरियाणा, महाराष्ट्र आणि दिल्ली भाजपला प्रचंड मतांनी यशस्वी करून दिलं. महाराष्ट्रामध्ये तर नुसता भाजप नाही, तर दोनही मित्र पक्षांना जबरदस्त यश हे भाजपमुळे मिळालं, हे त्रिकालाबाधित सत्य आहे. कारण लोकसभेतल्या दणदणीत फटका बसल्यानंतर भाजपला आपण मदत अजूनही केली पाहिजे, हे लक्षात आल्यानंतर आरएसएस म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने कंबर कसलेली होती आणि खूप आधीपासून हरियाणात काम सुरू केलं होतं. ते आवरल्यानंतर महाराष्ट्रात सुरू केलं होतं, ते आवरल्यानंतर दिल्लीत केलं होतं, आणि दिल्ली नंतर ते काम बिहारमध्ये ऑलरेडी सुरू झालेलं आहे. मित्रांनो, स्ट्रॅटेजी, रणनीती फार आटोपशीर असते. तुम्हाला आठवत असेल तर लोकसभा निवडणुकीमध्ये निकालामध्ये फटका बसल्यानंतर ती सगळी जबाबदारी आपल्या डोक्यावर घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तेव्हा सांगितलं होतं की पराभवाची जबाबदारी मी स्वीकारतो. पण त्यांनी एक फरक सांगितला होता की जागा कमी आल्या असतील, पण भाजप किंवा एनडीए आणि इंडिया अलायन्स यांची महायुती आणि
महाविकास आघाडी यांची लढाई तुल्यबळ झाली. दोघांमध्ये 1% नाही, अर्धा टक्क्याचा सुद्धा फरक नाहीये. 0.3%. आणि ते सांगताना देवेंद्र फडणवीस वारंवार एक गोष्ट सांगत होते की 3-4%, 5% मतदान वाढवलं तर संपूर्ण निवडणुकीच्या निकालामध्ये उलटफेर होऊ शकतो. जे अजूनही महाविकास आघाडीच्या अतिशहाण्या नेत्यांच्या मेंदूत शिरलेलं नाही. लोकसभेला असं झालं आणि विधानसभेला काय झालं, तर दोघांमध्ये फरक नव्हता, तो 0.3%चा होता. आणि विधानसभेला मतदान वाढवून घ्यायचं, आपले आळशी बसणारे, घरी बसणारे समर्थक मतदार घराबाहेर काढून त्यांना मतदान केंद्रापर्यंत आणण्याच्या कामात आपण आळशी ठरलो. त्याचे परिणाम आपण भोगतोय. हे RSS आणि भाजपच्या नेत्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना पटवलं आणि त्यांनी मतदानामध्ये जी वाढ घडवून आणली ती वोट चोरी नव्हती, मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी घेतलेली मेहनत होती. आणि 5%, 4% मतदान वाढवलं आणि केवढा उलटफेर झाला बघा. जेव्हा तुम्ही मतदान वाढवता तेव्हा तुम्ही तुम्हालाच हक्काने मत देणारा मतदार बाहेर काढता, तेव्हा वाढलेल्या मतदानामध्ये 90-95% मतं ही तुम्हाला मिळतात आणि तिथे तो फरक पडतो. जिथे काठावर तुम्ही पराभूत झालेला असता तो तुम्ही भरून काढता गॅप आणि पुढे झेपावता. तेच हरियाणामध्ये झालं होतं, तेच दिल्लीत झालं, महाराष्ट्रात झालं. 0.3%चा फरक होता. तो विधानसभेमध्ये 3-4%चा फरक झाला आणि विरोधी पक्ष अक्षरशः भुईसपाट होऊन गेले. भुईसपाट होऊन गेले. भाजपने मतदान वाढवून घेतलं तर महाविकास आघाडीला मिळालेली समाजवादी, OIC वगैरे पक्षांची जी मतं होती, वंचित बहुजन आघाडीची मतं जी महाविकास आघाडीच्या गोटात गेली होती, ती आपापल्या छोट्या पक्षांकडे आली आणि त्यांच्या मतात घट झाली. यांनी आपला मतदार वाढवला होता, त्याचा फरक पडला. असो, सांगायचा मुद्दा असा, दिल्लीमध्ये विधानसभेची सगळी पलटी मारली गेली. त्याचं कारण तुम्हाला सांगतो. त्यामध्ये RSSने फार मोठी भूमिका बजावली. लोकसभेला जवळजवळ 50%पेक्षा अधिक मतं भाजपला लागोपाठ तिसऱ्यांदा मिळाली होती. पण आधीही 55-54% भाजपला मतं लोकसभेला होती, पण विधानसभेला ती 37-38% खाली यायची. आणि तो जो फरक पडायचा तो मोठ्या प्रमाणात 12-14% मतं ही भाजपला लोकसभेला आणि विधानसभेला आम आदमी पार्टीला मिळत होती. सोपी रणनीती भाजप आणि RSSनी अंमलात आणली की लोकसभेला जी मतं मिळतात 54-57-52%, ती 16-17% जी घटणारी मतं आहेत त्यातली 7-8% मतं जाऊ द्यायची नाहीत, अडवायची. लोकसभेला आम्हाला देताना विधानसभेलाही द्या, यासाठी अपरंपार मेहनत घ्यायची. आणि त्यासाठी RSSच्या कार्यकर्त्यांनी अक्षरशः दिल्लीमध्ये जीवाचं रान केलं होतं. जीवाचं रान केलं होतं आणि तो आकड्यामधला फरक आहे तो तुम्ही विधानसभेच्या निकालात सुद्धा बघू शकता. फक्त काँग्रेस वेगळी लढली म्हणून आम आदमी पार्टीचा पराभव झाला हे खोटं आहे. 2015 असो किंवा 2020 असो, तेव्हा सुद्धा काँग्रेस पक्ष आणि आम आदमी पार्टी यांची युती आघाडी नव्हती, तरीही 67 आणि 62 जागा आम आदमी पक्षाने जिंकल्या होत्या. याचं कारण लोकसभेत भाजपला मत देणारा मतदार हा 14, 15, 17% आम आदमी पार्टीकडे विधानसभेला जात होता. त्याला मोठ्या प्रमाणावर अडवण्याचा प्रयास. नदी वाहून जात असते, तिला धरण मानलं जातं, तेव्हा वाहून समुद्रात जाणारं पाणी जसं धरणात अडवलं जातं तसं लोकसभेचं जे मतदान आहे ते अडवण्याचा प्रयत्न महाराष्ट्र किंवा दिल्लीत झाला आणि विधानसभा निकालामध्ये आपण चमत्कार बघितला. रणनीती बिहारसाठी सुद्धा वेगळी नाही.
अजिबात नाही. गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये उत्तर प्रदेश, महाराष्ट्रामध्ये किंवा राजस्थान, हरियाणामध्ये भाजपला फटका बसलेला असला तरी बिहारमध्ये तेवढा फटका बसलेला नाही. भाजपचं किंवा जनता दल युनायटेडचं फार मोठं नुकसान बिहार लोकसभेत झालेलं नाही. आणि त्यामुळे तेव्हा मिळालेली जी मतं आहेत ही सगळीच्या सगळी जर विधानसभेला जदयू आणि भाजप यांनी टिकवली, त्यात नाराज असलेल्या मतदारांना जर चुचकारलं, समजावलं, त्यांची नाराजी दूर केली तर ती मतं विधानसभेला सुद्धा टिकतात. आणि ती टकली तर विधानसभेला मोठा फरक पडू शकतो. आणि तीच रणनीती घेऊन जवळजवळ 1-1.5 महिना आधी मोठ्या प्रमाणावर भाजप वगैरे कामाला लागलाय, पण त्याच्यापेक्षाही RSS कामाला लागलेलं आहे. जे महाराष्ट्र, हरियाणा आणि दिल्लीत केलं त्या सगळ्या मतदाराला आपल्याकडे ओढण्याच्या प्रोग्रामची तयारी संघाच्या लोकांनी इंडिपेंडंट ऑफ भाजप, NDA आणि भाजप यांना बरोबर घेऊन नव्हे तर ते आपलं करतील ते करतील. संघाचे स्वयंसेवक स्वतः हे काम करायला स्वतंत्रपणे कामाला लागतात. त्यांचा एकेका मतदारसंघामध्ये NDA किंवा भाजपशी कोऑर्डिनेट करणारा एक जण असतो आणि बाकीचे कोण काय करतायत हे NDA आणि भाजपला सुद्धा माहिती नसतं. असे स्वयंसेवक पांगतात. हरियाणामध्ये जवळजवळ 60,000 छोट्या मोठ्या गल्ली कुच्यातल्या गाव वस्तीतल्या बैठका संघाच्या स्वयंसेवकांनी घेतल्या होत्या. 10-15 लोकांपासून 50-70 लोकांपर्यंतच्या बैठका, 2-2 तास लोकांची भाषणं नाही, एकमेकाशी संवाद. मोदी सरकारने काय दिलं, भाजप सरकारने काय दिलं, भाजप काय करणार आहे याच्याविषयी थेट संवाद कार्यकर्त्यांच्या आणि व्यक्तीच्या पातळीवर होतो. आणि तो थोडा थोडका नसतो. मला जी माहिती मिळाली आहे त्यानुसार बिहारमध्ये संघाचे 20,000 स्वयंसेवक या कामासाठी या आठवड्याभरात हजेरी लावणार आहेत. आणि निवडणुकीचं मतदान होईपर्यंत हे स्वयंसेवक हे बिहारमध्ये राहणार आहेत. हळूहळू करत जातील. सगळे 20,000 झुंड आली असं नाही होणार आहे. पण साधारण 15 ते 20,000 स्वयंसेवक हे बिहारमध्ये बाहेरून जातील. बिहारच्या बाहेरचे असतील, संघाचे ऑलरेडी तिथे असतील, ते तर भाजप बरोबर काम करतील. पण बिहारच्या बाहेरचे लोक संघ स्वयंसेवक हे जवळजवळ 15 ते 20,000 याचा आकडा जर तुम्ही घेतला तर साधारण असं पडतं की एकेका विधानसभा मतदारसंघासाठी 80 स्वयंसेवक असू शकतात, कदाचित जास्त होतील. आणि त्यांनी दिवसाला अशा छोट्या छोट्या गल्ली मोहल्ला गाव वस्ती चौपाल अशा 10 बैठका घ्यायच्या म्हटल्या तरी 1 लाख 1.5 लाखाच्या आसपास या बैठका होतील, ज्या भाजप आणि NDAच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांनी घेतलेल्या नसतील. प्रयत्न NDA जिंकण्यासाठी असेल. आणि आणखीन एक गोष्ट सांगतो, संघाने जी कंबर कसलेली आहे त्यामध्ये संघाच्या स्वयंसेवकांना स्पष्ट सूचना देण्यात आलेल्या आहे की आपल्याला भाजपला जिंकायचंय या भ्रमात राहू नका. आपल्याला NDAला जबरदस्त ताकदीने जिंकून आणायचं. त्यामुळे उमेदवार भाजपचा असेल, उमेदवार जनता दल युनायटेडचा असेल, उमेदवार चिराग पासवानच्या लोजपचा असेल, NDAच्या उमेदवाराला निर्णायक बहुमताने जिंकून आणायचे हे ध्येय आहे. कोणासमोर? संघाच्या बिहारला जाणाऱ्या स्वयंसेवक संघासमोर, स्वयंसेवक कार्यकर्त्यासमोर. आणि हे लोक जेव्हा महिनाभर ठाण मांडून बसतील तेव्हा कल्पना करा
चार चार पाच पाचच्या ग्रुपने हे लोक फिरतात आणि गप्पा मारतात, एक एक दोन दोन तास इंटरॅक्ट करतात. त्याचा परिणाम हा दीर्घकाळ असतो, खोलवर असतो. आणि त्यातून मग मोठा परिणाम मतदानावर आणि मतदानाच्या टक्केवारीवर होतो. आपोआपच तो त्यांना हव्या असलेल्या उमेदवाराच्या बाजूने झुकतं माप द्यायला पडतो. आणि म्हणून हे कुठच्या मीडियाला दिसत नव्हतं, पण चमत्कार हरियाणात घडला. हे कोणाला महाराष्ट्रात बघता आलं नाही, ओपिनियन पोलला पकडता आलं नाही, ते महाराष्ट्रात घडलं. आणि दिल्लीमध्ये सुद्धा त्याचंच प्रतिबिंब पडलं. ओपिनियन पोलला सुद्धा ते टाळता आलं नाही. राहुल गांधी त्याला वोट चोरी म्हणतात. आम्ही मतदाराला पटवून आमच्याकडे वळवलं किंवा थोपवलं तर राहुल गांधी त्याला वोट चोरी म्हणतात, असं संघ स्वयंसेवक किंवा संघाचं मत आहे. तेव्हा एक प्रकारे हे 20,000 बाहेरून बिहारमध्ये जाणारे संघ स्वयंसेवक हे राहुल गांधींच्या भाषेत बोलायचं तर वोट चोरीसाठी निघालेले वोट चोर असतात. असं मित्रांनो, आता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.